नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी नेहमी एक गोष्ट अगत्याने सांगत आणि समजावत असतो की समजावणं हे माझं काम असेल, पण जो ऐकणारा किंवा समोर बसलेला आहे समजून घेणं हे त्याचं काम आहे. आता उदाहरणच सांगायचं तर आता 5 वर्षापेक्षा अधिक काळ प्रतिपक्षाला होऊन गेलाय. माझ्या युट्यूब चॅनेल खाली कॉमेंटचं सेक्शन बंद आहे. तरीही कुठेतरी मी इतर कुठच्या चॅनेलवर असलो तर त्याच्या खाली येऊन मला शिव्या घालतात की आधी हिंमत असेल तर कॉमेंट बॉक्स उघडून दाखव. अरे तो तुम्ही येऊ नये म्हणून तर बंद ठेवलंय, मग तिकडे येता कशाला? याचा अर्थ मी समजावतोय ठीक 5 वर्ष, पण समोरच्याला समजून घ्यायचं नाहीये आणि मी काय सांगतो हे ऐकायचं पण नाहीये. हा, त्या निमित्ताने कॉमेंट घालतात भाऊला शिव्या घालता आल्या पाहिजेत किंवा भाऊच्या निमित्ताने भाजपाला शिव्या घालता आल्या पाहिजेत. हा त्यांचा इंटरेस्ट आहे. साहजिकच मी जो विषय मांडतोय, मी जो विषय समजावू पाहतोय, त्या माझ्या समजवण्यामध्ये चुका असतील तर त्या दाखवल्या तर त्याचं स्वागत असतं. जे मुद्दे मी मांडलेत ते मुद्दे खोडून काढण्यालाही मुभा देता येते, पण नुसत्या येऊन शिव्या घालायच्यात. याला पाकिटं पोचली, हा त्यांचा भक्त आहे, यासाठी कॉमेंट असताच कामा नयेत आणि म्हणून त्या कॉमेंट बंद ठेवल्यात. मग गंमत अशी असते ना की अनेकदा काय असतं की चांगला हेतू असला तरी इतरांना त्याचा अन्याय सोसावा लागतो. मी टेररिस्ट नाहीये, बट बहुतेक जेव्हा जेव्हा विमानतळावर जातो किंवा इतर कुठच्या महत्वाच्या ठिकाणी जातो तिथे त्या सुरक्षा व्यवस्थेतून माझी तपासणी होते ना, मी काही गुंड गुन्हेगार किंवा आतंकी आहे का नाहीये. पण मग मला सहन करावं लागतं. तसंच माझ्या युट्यूब चॅनेलवर कॉमेंट बंद आहेत. तो ज्यांना आवडला असेल त्यांना पण प्रतिक्रिया देता येत नाही. त्याचं कारण हे नेमकं तसं आहे. असो, मुद्दा असा आहे की मी समजावत असतो, पण ज्यांना समजून घ्यायचं नाही त्यांना त्यांची फिकीर मी करण्याचं कारण नाही, कारण त्यांना काही समजून घ्यायचंच नाहीये. मग ते तिथे लुडबुडायला काय येतात हा पण प्रश्न असतो. आणि मग जेव्हा असे प्रश्न येतात तेव्हा एक गोष्ट आणखीन लक्षात घ्यावी लागते की काही लोकांना समजावून सुद्धा उपयोग नसतो. आपल्याकडे आहे ना, शहाण्याला शब्दाचा मार, आणि नसेल त्याला जुतम पैजार. असो, हे मी आज एवढ्यासाठी सांगतोय की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री असताना किंवा त्याच्या आधी विरोधी नेता असताना विधानसभेतला काही लोकांना काही गोष्टी समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो त्यांच्या डोक्यातच शिरत नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी पण त्यांना समजावणं सोडून दिले. आत्ता जे काय एक चालू आहे म्हणजे ही तक्रार माझी कोणाबद्दल आहे ही समजून घ्या. मीडिया मधल्या देखील अतिविद्वानांना कवडीची अक्कल नाही असं मी का म्हणतो की ज्यांच्या निरर्थक विधानांवर रोज डिबेट केले जातात, त्यातून निष्पन्न काही होत नाही, तरीही डिबेट केले जातात. आणि म्हणून तर असल्या डिबेटमध्ये जायचं मी बंद केलं. जवळजवळ आता 5 वर्षापेक्षा अधिक काळ झाला मी कुठल्याही टीव्हीच्या डिबेटमध्ये जात नाही. त्याचं कारण ते की काही होणार नाही, आपला 1-1.5 तास वाया जातो आणि निष्पन्न काही होत नाही. ऐकणाऱ्यांच्या ज्ञानात भर पडत नाही, त्यांच्यामध्ये प्रगल्भता वगैरे येत नाही, मग उद्योग करायचा कशाला? तर असाच एक मुद्दा आहे की आता जी चर्वण चर्चा गेले काही महिने चालू आहे, 2 महिने तरी कमीत कमी चालू आहे, की दोन ठाकरे बंधू एकत्र येणार. आणि कशासाठी येणार? तर त्याची सुरुवात महेश मांजरेकरच्या त्या मुलाखतीपासून झाली. आणि त्या मुलाखतीमध्ये महेश मांजरेकरने जो प्रश्न विचारलाय आणि राज ठाकरेंनी जे उत्तर दिलंय ते जर आपण बारकाईने समजून घेतलं, ऐकलं निदान, की त्यांना काय म्हणायचंय, महेश मांजरेकरला काय म्हणायचंय, राज ठाकरेला काय म्हणायचं, तर पुढचा सगळा गदारोळ झाला नसता. नेहमीचा एक प्रश्न म्हणून सहजगत्या महेश मांजरेकरने विचारलं की बाबा दोन ठाकरे बंधू एकत्र यावेत असं लोकांना वाटतं, त्याबद्दल तुमचं मत काय? आणि राज ठाकरेंनी सांगितले आमची वैयक्तिक भांडणं जी काय असतील ती एवढी महत्वाची नाहीत, महाराष्ट्राच्या हितासाठी ही अहंकार किंवा भांडणं ही अत्यंत क्षुल्लक आहे. पण प्रश्न मी तोच परत परत विचारतोय की ना अजित आपला राज ठाकरे ना उद्धव ठाकरे महाराष्ट्राचं हित महाराष्ट्राचं भलं
म्हणजे काय त्याची व्याख्या सांगत नाही. आणि मला काल अचानक आठवलं की खरं तर महाराष्ट्राची हित, महाराष्ट्राचा स्वार्थ याची व्याख्या देवेंद्र फडणवीसांनी या लोकांना समजावायचा, प्रामुख्याने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री असताना सुद्धा समजावण्याचा प्रयत्न तब्बल 3 वर्षापूर्वी केलाय. आणि एकटे उद्धव ठाकरे असंच नाही, उद्धव ठाकरेंचे चेले चपाटे सवंगडी वगैरे जे जे कोणी आहेत या सगळ्यांना समजावण्यासाठी 1 मे 2022 मुंबईमध्ये महाराष्ट्र दिन साजरा करताना उपनगरातल्या सोमय्या ग्राउंडवर देवेंद्र फडणवीसांनी एक वक्तव्य केलं होतं. आणि त्याचा उल्लेख यापूर्वी मी अनेकदा केलेला आहे. ते वक्तव्य म्हणजे, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही, तुम्ही म्हणजे मराठी माणूस नाही, हे देवेंद्र फडणवीस बोलले होते. आणि न बोललेलं एक वाक्य मी देवेंद्र फडणवीसांच्या मनात होतं हे परत परत सांगितलंय की तुम्ही म्हणजे शिवसेना सुद्धा नाही. आणि पुढल्या 4 महिन्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी आपण केलेलं वक्तव्य खरं करून दाखवलं. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री राहिले नाहीत. आणि आज मुंबई सुद्धा उद्धव ठाकरे यांची आहे का, यावर प्रश्नचिन्ह लागलंय. आणि ही सगळी जी चर्चा दोन भाऊ एकत्र येणार ती नेमकी तेवढ्यासाठी आहे की परत एकदा मुंबईवर ठाकरे ब्रँड टिकणार की नाही, ही जी चर्चा आहे त्यासाठी महाराष्ट्र हित म्हणजे काय नेमकं. एकनाथ शिंदेना शिव्या घालणं, भाजपला शिव्या घालणं, देवेंद्र, अमित शहा, नरेंद्र मोदी यांना शिव्या घालणं, यात महाराष्ट्र हित आहे का? तर नाहीये. उद्धव ठाकरे यांचं हित किंवा त्यांच्या कुटुंबीय आणि परिवाराचं हित किंवा त्यांच्या चैला चपाट्यांचा स्वार्थ म्हणजे महाराष्ट्र हित नसतं. खुद्द राज ठाकरे यांनी त्याच वर्षी 3 वर्षापूर्वी गुढीपाडव्याच्या त्या जाहीर सभेमधून म्हटलं, अरे तू आहेस कोण. उद्धव ठाकरे ना त्यांनी ओपनली बोलले होते ना की तू आहेस कोण, मला हे चालणार नाही, मला असं म्हणायला तू कोण आहेस, असा खुला सवाल ज्या वेळेला राज ठाकरेंनी शिवाजी पार्क करून आपल्या चुलत भावाला विचारला होता. त्यानंतर हे दोन भाऊ एकत्र येण्यासाठी महाराष्ट्र हित साधायचंय हे शब्द उच्चारणाऱ्या कोणाच्या तरी डोक्यात विषय येतो का की महाराष्ट्राचं हित कशात आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा, भाजप, देवेंद्र फडणवीस, अमित काय ते एकनाथ शिंदे यांना अखंड शिव्याशाप दिल्यामुळे महाराष्ट्राचं हित असेल तर अगदी राज ठाकरे काय इतर कोणीही जय जय महाराष्ट्र गाणं लावण्यापेक्षा यांना शिव्याशाप देणाऱ्या टेपच्या टेप अखंड 24 तास वाजवत ठेवतील आणि महाराष्ट्राचं हित होईल. अगदी खेडोपाडी सुद्धा यांना शिव्याशाप देणारे टेप वाजवले जातील. पण म्हणून महाराष्ट्राचं हित साधलं जाणार आहे का? साधी गोष्ट आहे. गेली 25-30 वर्ष धारावीचे लोक नरकवासात जगतायत, त्यांना त्या नरकवासातून बाहेर काढणं हे सुद्धा महाराष्ट्राचं आणि मुंबईचं हित होऊ शकतं. त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काय केले, अदानीला येऊ देणार नाही, अंबानीला येऊ देणार नाही, याला येऊ देणार नाही, त्याला येऊ देणार नाही. आणि तिथली लाखो काही माणसं 5-10 लाख असतील ती नरकामध्ये किड्या मकोड्यासारखी जगत पडली आहेत. यामध्ये महाराष्ट्र हित आहे का? या मुंबईचं दिवसेदिवस माझ्या आता जन्मापासूनची जवळजवळ पाऊण शतक गेलं, 75-76 वर्ष या मुंबईत गेली आहेत. तिच्या दुर्दशा मी बघत असतो तेव्हा त्या मुंबईचं हित उद्धव ठाकरेंना कधीतरी कळलंय का? असतं तर त्यामध्ये थोडं तरी सुसह्यता नागरी जीवनामध्ये आणण्यासाठी त्यांनी काय केलं असतं. 25 वर्ष महापालिका तुमच्याकडे होती, काय केलं तुम्ही? तुंबलेली गटारं, मुंबईची तुंबई. आणि असे लोक जेव्हा महाराष्ट्र हितासाठी म्हणतात तेव्हा त्यांना महाराष्ट्र तरी माहिती आहे का हा प्रश्न विचारावा लागतो. आणि तो एक प्रकारे 3 वर्षापूर्वी देवाभाऊंनी जाहीररित्या महाराष्ट्र दिनी विचारला होता किंवा समजावला होता, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी माणूस सुद्धा नाही. अगदी आज ज्या
शिवाजीनगर किंवा BARC या पट्ट्यातून नवाब मलिक किंवा अबू आझमी सारखे आमदार निवडून येतात. ही सगळी बेकायदा वस्ती ही मुंबईत उद्धव ठाकरे किंवा शिवसेना यांचं वर्चस्व स्थापन झालं त्या काळामध्ये. ही बेछूट बेकायदा गलिच्छ वस्ती निर्माण झाली. त्यातून 2 नवे विधानसभा मतदारसंघ निर्माण झाले, जिथून फक्त मुस्लिम उमेदवार निवडून येतो. जेव्हा ते झाले त्यावेळेला मला वाटते पहिल्यांदा नारकर किंवा असे आमदार निवडून आले होते. पण आज तिथली अवस्था काय? काय ते उमरखाडी वगैरे किंवा नागपाडा अशा 2 जागा होत्या जिथून मुस्लिम लीगचा आमदार निवडून यायचा पाकिस्तानविरोधी भूमिकेचा. आज त्या जागा आहेत तशाच आहेत. पण आणखीन 2-3 जागा उद्धव ठाकरे यांच्या हातीच मुंबई महापालिका आल्यानंतर 2 विधानसभा मतदारसंघ मुंबईत तयार झाले. हे महाराष्ट्र हित आहे का? नवाब मलिक, अबू आझमी यांना आमदार करण्यासाठी नवे मतदारसंघ निर्माण करून द्यायचे, हे महाराष्ट्र हित आहे असं उद्धव ठाकरे म्हणणार आहेत का? नाही, ते म्हणू शकत नाही. पण ते त्यांनी करून दाखवलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्या तोंडी महाराष्ट्र हित वगैरे हे शब्द योग्य वाटत नाहीत. आणि म्हणूनच महाराष्ट्र हित म्हणजे काय हे सुद्धा ज्यांना कळत नाही त्यांना मराठी मीडिया म्हणावं लागतं, पत्रकारिता म्हणावं लागतं. ही एक दुर्दैवाची वेळ आहे. आणि हेच तर देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला समजावलं होतं की तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही. मुंबईचा मराठी माणूस सुद्धा तुमच्यापासून दुरावलाय. कारण उद्धव ठाकरे आणि त्यांच्या हातात गेली 20-25 वर्षात जी मुंबई महापालिका आली त्यांनी पार मुंबई महापालिकेचं वाटोळं करून टाकलं. अगदी बांगलादेशी रोहिंग्या इथपर्यंत जाऊन पोहोचले. फक्त पाकिस्तानमध्ये मुस्लिम नाही, कट्टर धर्मांना मुस्लिम नाही, तर रोहिंग्या बांगलादेशी इथपर्यंत मतांचे लाचार उद्धव ठाकरे जाऊन पोहोचले. त्यांनी महाराष्ट्र हिताच्या गोष्टी कराव्या, मुंबईच्या गोष्टी कराव्या, मुंबईच्या मराठीपणाच्या गोष्टी कराव्या. यासारखा हिडीस विनोद असू शकत नाही. आणि नेमकं त्यावर उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांनी 1 मे 2022 बोट ठेवलं होतं. आणि अवघ्या 2 महिन्यामध्ये 1 जुलै 2022 उद्धव ठाकरे यांच्या हातून मुख्यमंत्रीपद गेलं, सत्ता गेली आणि शिवसेना सुद्धा गेली. बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची उभाठा नव्हे, आजची उभाटा शिवसेना आहे. त्यांचं एकच ध्येय धोरण ठरलेलं आहे, शिंदे फडणवीस मोदी शहा यांना शिवीगाळ करणं आणि त्यात महाराष्ट्र हित आहे असं सांगत राहणं. पण त्यामध्ये महाराष्ट्र हित नाहीये. त्याच नरेंद्र मोदींनी वाढवणला आशियातलं सगळ्यात मोठं बंदर बांधण्याचा प्रयत्न केला. ते महाराष्ट्र हित नाहीये. जगातले सगळ्यात मोठं बंदर उभं करणं म्हणजे तिथून संपूर्ण देशाच्या मालाच्या ने-आणीवर नियंत्रण आणणं आणि ते महाराष्ट्रातल्या एका बंदरामुळे येणं किंवा तो नाणार प्रकल्प तो होऊ देणार नाही, हे महाराष्ट्र हित आहे. मुद्दा असा आहे की तुम्ही कशाला महाराष्ट्र हित म्हणता, कशाला मराठी माणूस म्हणता ते ठरवा. आणि हेच तर देवेंद्र फडणवीसांनी समजावलं होतं. पण समजण्यासाठी समजून घेण्याची इच्छा असावी लागते. ज्यांना समजून घेण्याची इच्छा नाहीये, समजत नाहीच, पण कोणी समजावायला आला तरी ते समजून घ्यायची इच्छा नसते. फक्त ट्रोलर्सचे टोळ्याच्या टोळ्या निर्माण करायच्या. याला भक्त म्हणायचं, त्याला पाकिट म्हणायचं, त्याला खोके म्हणायचं की झाली यांची महाराष्ट्राची अस्मिता तिथे संपते. आणि म्हणून प्रश्न असा येतो की महाराष्ट्र ही तुम्ही कशाला म्हणणार आणि एकत्र आलात तरी तुम्ही कुठचं महाराष्ट्र हित साधणार, हे गोष्ट असली पाहिजे. तर मुद्दा असा असतो की समजून तरी घ्या, समजून घ्या. कधी समजून घेण्याचा प्रयत्न केला का नाही? याला त्याला त्याला एक तर तू राहशील किंवा मी राहशील इथपर्यंत याच. कोण राहिलंय दिसतंय ना, कोण राहिलंय दिसतं.
आणि अशा वेळेला जो माणूस समजावायला येतो तो आपला शत्रू नसतो, हितचिंतक असतो. एवढं तरी समजण्याची बुद्धी माणसाकडे असली पाहिजे. मी आज परत एकदा आठवण करून देतो. आता त्याला 5 वर्ष होऊन गेली, प्रतिपक्ष मी सुरू केला. त्यानंतर पहिल्या महिन्यातच मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या उद्धव ठाकरेंना आगंतुक सल्ला देणारा एक व्हिडिओ मी केला होता, अर्णब नावाचा सापळा. की अर्णब तुमच्यावर कितीही टीका करत असो, तुम्ही सत्तेत बसलाय, त्याच्या नादाला लागू नका. तुम्हाला सत्ता राबवायची, ती सत्ता उपभोगा, ती सत्ता राबवा, लोकांचं जीवन सुसह्य करा. आपोआपच अर्णब हा पराभूत होईल, तुमच्या कर्तृत्वगारीने होईल, तुमच्या कामातून होईल. त्याच्यासाठी पोलिसी कायद्याचा बडगा उघडण्याची गरज नाही, हे समजावलं होतं. पण समजावलं उपयोग काय? समजून घेणारा माणूस समोर पाहिजे ना. आपण मुख्यमंत्री झालो, कसला तरी जुगाड करून मुख्यमंत्री झालो म्हणजेच महाराष्ट्राचं हित झालं, आणि आपल्याला सत्तेवरून पाय उतार व्हावं लागलं की झालं महाराष्ट्राचं नुकसान झालं. उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्र नाही. त्यांची जी टोळी आहे, अनिल परब, अनिल देसाई, संजय राऊत वगैरे किंवा आदित्य ठाकरे, म्हणजे महाराष्ट्र नाही किंवा मुंबई सुद्धा नाही. आणि हे तुम्हाला मतदाराने दाखवून दिले. जोपर्यंत देवेंद्र फडणवीस हे सांगत समजावत होते तोपर्यंत त्यांच्याकडे पाठ फिरवली, ऐकलं नाही, समजू शकतो, विरोधी पक्ष आहे. पण ज्यावेळेला प्रत्यक्ष मतदार तुम्हाला समजावतो, 288 महाराष्ट्रातले आमदार निवडून येतात, त्यामध्ये कसेबसे 20 आले, आणि त्या 20 मध्ये निम्मे फक्त मुंबईतले आहेत. आणि तुमच्या मुंबईतल्या आमदारांपेक्षाही भाजपचे आमदार जास्त आहेत. इथे परिस्थिती कळते की तुम्हाला मतदार नाकारतोय, आणि तो मतदार तुम्हाला बाळासाहेबांचे सुपुत्र म्हणून नाकारत नाहीये. बाळासाहेबांचे सुपुत्र म्हणून उद्धव ठाकरे शोभत नाहीत, आदित्य ठाकरे नातू म्हणून शोभत नाहीत. आपल्या पित्याने किंवा आजोबाने जी प्रथा, परंपरा, भूमिका निर्माण केली, ती स्वतः तुम्ही पायदळी तुडवताय. त्याला मुंबईचा मतदार किंवा महाराष्ट्राचा मतदार धडा शिकवतोय, हे सांगण्याचे आमच्यासारख्यांनी बरेच प्रयत्न केले, पण समजून घेण्याची तयारी आहे का? कारण समजून घ्यायचंच नाहीये, समजून नाही घ्यायचं. आणि तिथे मग प्रॉब्लेम होतो की तुम्हाला समजावणार कोण, आणि समजूनच घ्यायचं नसेल तर तुमच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होणार कशी? बाळासाहेबांचा मुलगा नको असं कोणालाही वाटत नाही, पण बाळासाहेबांचा मुलगा जेव्हा हवा असतो तेव्हा तो बाळासाहेबांसारखा असावा लागतो. बाळासाहेबांकडून ज्या अपेक्षा होत्या त्या बाळासाहेब पूर्ण करत होते. उद्धव ठाकरे जर बाळासाहेबांसारख्या अपेक्षा पूर्ण करणार नसेल तर उद्धव ठाकरे मराठी माणसाला नको असतात, महाराष्ट्राला नको असतात. सवाल बाळासाहेब कशाला पाहिजे होते? फक्त व्यंगचित्रकार होते ती गोष्ट वेगळी होती, पण व्यंगचित्रकार म्हणून त्यांना मतं मिळत नव्हती. मतं मिळत होती ती बाळासाहेब एक राजकीय भूमिका घेऊन नेता झाले, आणि त्यामध्ये मराठी माणसाचं, महाराष्ट्राचं हित आहे हे लोकांना वाटलं. म्हणूनच लोक भरभरून बाळासाहेबांना, आणि त्यांनी जे नाव दिलं होतं शिवसेना, त्याला मतं द्यायला लागले. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे चिरंजीव आहेत, किंवा आदित्य ठाकरे हा बाळासाहेबांचा नातू आहे, म्हणून शिवसेनेला किंवा बाळासाहेबांना मतं मिळत नव्हती. बाळासाहेबांच्या मागे मतदार ठामपणे महाराष्ट्राची जनता उभी राहिली. ती जनतेच्या मनातल्या आशा, आकांक्षा, अपेक्षा यांची पूर्तता करण्याची धमक बाळासाहेबांकडे आहे असं लोकांना वाटत होतं, म्हणून तो मतदार उभा राहिला आणि प्रचंड संख्येने मतं देत राहिला. आणि त्याकडेच 3 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्र दिनी लक्ष वेधलं होतं. विरोधी नेता असला तरी मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंना त्यांच्या भल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली होती. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नव्हे, तुम्ही म्हणजे मुंबई नाही, तुम्ही म्हणजे मराठी माणूस नाही. मराठी माणसाच्या, मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या अपेक्षा म्हणजे बाळासाहेब. तसंच महाराष्ट्र, मुंबई आणि मराठी माणसाच्या अपेक्षा
ओळखणारी आणि पूर्तता करायला धडपडणारी ती शिवसेना बनाल, तेव्हा लोक तुमच्याकडे बाळासाहेबांचा सुपुत्र म्हणून बघायला लागतील. अन्यथा तुम्ही म्हणजे शिवसेना सुद्धा नाही हे कायद्याने स्वीकारलं, विधानसभेत मतदाराने दाखवून दिलं, पण तरी डोळे उघडायला कुठे तयार आहेत. सवाल डोळे उघडण्याचा असतो, सूर्य उगवण्याचा नसतो. आणि आज उबाठा शिवसेनेसाठी डोळे मिटायची वेळ आली आहे. अशा वेळेला डोळे उघडून सुद्धा उपयोग नसतो, खडबडून जागा व्हायला पाहिजे. डोळे चोळून पण उपयोग नाही, अख्ख्या पापण्या करून बघायला पाहिजे, सत्य बघितलं पाहिजे. आणि ते सत्य बघितलं तर कळतंय की आगामी महापालिकेची लढाई ही उद्धव ठाकरे आणि त्यांच्या उबाठा शिवसेनेसाठी सोपी राहिलेली नाही. अनिल परब, अनिल देसाई, आणखीन कोण असतील, संजय राऊत, आदित्य ठाकरे, यांच्या ज्या पापण्या आहेत त्या बाजूला करा, चिमटे लावून बाजूला करा आणि सगळ्या अखंड डोळे उघडून सत्य बघा. एवढंच सांगून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.